नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून जी चर्चा चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा देशामध्ये काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनपेक्षित निकाल हाती आल्यानंतर तिथे अनपेक्षित चेहरे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा इंट्रोड्यूस झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांची वर्णी लागल्यानंतर नेमके हे चेहरे कुठून आले? मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा निकाल जो होता तो अपेक्षित होता का? मध्य प्रदेशमध्ये जे यश मिळालं ते नेमकं कशामुळे मिळालं? या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर श्रीकांत पाटील. ते क्रिस्पचे अध्यक्ष आहेत. त्यासोबतच शिवराजसिंग चौहान जे माजी मुख्यमंत्री आता त्यांना म्हणावं लागेल, त्यांचे ते सल्लागार राहिलेले आहेत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे निकाल अपेक्षित होते का? 160 पेक्षा जास्त जागा, एवढा मोठा निकाल अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच एवढा मोठा नव्हता, पण सरकार येईल हे माहीत होतं आणि अपेक्षा अशी होती की 135-40 पर्यंत मॅक्सिमम जाऊ. पण ज्या पद्धतीनं रचना झाली आहे, ज्या पद्धतीने पक्षाने आणि संघटनाने एकत्र काम केलं, त्याचाच हा विजय आहे. आणि त्यावर आदरणीय पंतप्रधान असतील, अमित भाई शहा असतील, यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व निवडणूक जी आहे त्याची एक सुसूत्रपणा आणला आणि त्यांनी अशी तयारी केली की संघटनेतला प्रत्येक मावळा म्हणू किंवा एक बूथ प्रमुख म्हणू तो या पूर्ण अभियानामध्ये जोडला गेला. अच्छा, पण मला एक गोष्ट सांगा की जर एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा नसताना जे यश मिळालेलं आहे, म्हणजे 160 पेक्षा जास्त जागा, हे म्हणजे न भूतो न भविष्यती यासाठी आहे. कारण 20 वर्ष एखादा माणूस मुख्यमंत्री राहतो, सरकार राहतं, अँटी इन्कम्बन्सी असते, त्या सगळ्यावर मात करून एवढ्या जागा येणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणून काय असे फॅक्टर्स होते की जे गेम चेंजर राहिले असं तुम्हाला वाटतं? या गेम चेंजर फॅक्टर्समध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोदीजींनी तिथं 16 सभा घेतल्या. अमित शहाजींनी इतकं मेटिक्युलस प्लॅनिंग केलं की संभाग जे म्हणतात तिकडे, म्हणजे आपल्याकडचा विभागाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष असतील, तिथल्या विभागातल्या एरियातले सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील किंवा यंग ब्रिगेड असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन एक नवीन यंत्रणा तयार करण्यात आली. मोदीजींच्या चेहऱ्याचाही खूप मोठा तिथे फायदा झाला. शिवराजसिंग साहेबांचं काम जे होतं ते मागच्या 20 वर्षापर्यंत खूप चांगलं काम होतं. म्हणजे त्यांनी जे कार्य केलं ते खरंच एक सोशल रिफॉर्म म्हणून एक उदाहरण आहे. काय रिफॉर्म्स होते असे की ज्याचा इम्पॅक्ट निवडणुकीवर झाला? लाडली लक्ष्मी ही योजना शिवराजसिंग चौहानजींनी मागच्या 10-12 वर्षापासून चालवली, ज्याच्यामध्ये गर्ल चाइल्डचा जो रेशो आहे तो वाढला आणि मुलींना अगदी म्हणजे गर्भधारणेपासून ते तिच्या वयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत तिला काही ना काही सरकारी मदत आहे. म्हणजे तिला शिक्षणासाठी पैसे आहेत. तिथं परत मुख्यमंत्री कन्यादान योजना आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलीला 51,000 रुपये मिळतात. आपण रुखवत जे म्हणतो किंवा गिफ्ट्स म्हणतो, लग्न लावताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रत्येक मुलीला त्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर विमेन एम्पॉवरमेंटचं एक ते चांगलं एक्झाम्पल राहिलं. याचंच एक्सटेन्शन म्हणून लाडली बहिणा योजना आली. लाडली बहिणा योजना ही 1.5 कोटी महिलांना एक सन्मान देणारी योजना होती आणि ज्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला जी आज घरात दुर्लक्षित आहे किंवा कुचंबित आहे अशा महिलांना एक सन्मान देण्यासाठी शिवराजजींनी किंवा सरकारने 1250 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले. डायरेक्ट खात्यात टाकले. सगळ्या महिलांना, सगळ्या 1.5 कोटी महिलांना त्यांनी एक भाऊ म्हणून आणि किंवा ओवाळणीसारखे दिले. म्हणजे ती महिला कुठल्याही उत्पन्न गटातली असेल सगळ्या महिलांना दिले. त्याच्यासाठी क्रायटेरिया केला होता की ज्यांच्याकडे 4 व्हीलर्स आहे का, किंवा ट्रॅक्टर्स जास्त आहेत का, किंवा कोणी सरकारी नोकरीला आहे का, हे सगळ्या पॅरामीटर्स असताना पण 1.5 कोटी महिला होत्या ज्या बेनिफिटेड झाल्या. आणि शिवराजसिंग चौहानजी पण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा म्हणले की बहनोने जितवाया आहे. तर मला असं वाटतं की हा मॅसिव्ह मॅन्डेट विमेन एम्पॉवरमेंटचा एक मोठा मिसाल होता. दुसरी गोष्ट, आदिवासी भागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने संघाचंही काम मोठं झालेलं आहे आणि संघटन पण काम चांगलं झालेलं आहे. पण हे जी लाडली बहिणा योजना आहे त्याच्याबद्दल मला विचारायचं, ही किती महिने असे पैसे दिले, म्हणजे कधी लॉन्च झाली आणि त्याचा इम्पॅक्ट लगेच मिळाला? ती होऊन आता 5 महिने झाले. हा 5वा महिना आहे आणि ती योजना 1,000 रुपयापासून सुरू झाली आणि मुख्यमंत्र्यांनी ती अनाऊन्स असं केलं की ते 3,000 पर्यंत देऊ आम्ही. प्रत्येक महिलेला 3,000 रुपये एक सन्मान निधी म्हणून त्यांना मिळेल. तर म्हणजे ओव्हरऑल सगळ्या 1.5 कोटी महिलांसाठी ही योजना आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा की काय असा इम्पॅक्ट झाला की ज्याच्यामुळे 7 केंद्रीय म्हणजे केंद्रातून आलेले खासदार लढले, त्यातले 3 केंद्रीय मंत्री होते, कैलाश विजयवर्गीय यांच्यासारखे दिग्गज नेते होते,
त्याचा किती इम्पॅक्ट झाला आणि तो कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कसा कसा बघायला मिळाला? नाही, त्याचा इम्पॅक्ट झालाच. म्हणजे तोमरजींमुळे त्यांच्या आजूबाजूच्या मतदारसंघात एक ताकद मिळाली. कैलासजी स्वतः इंदोरमध्ये उभे होते, तर इंदोरमध्ये आउट ऑफ सीट्स आल्या. प्रल्हाद पटेल जी उभे होते तिथे चांगल्या सीट्स आल्या. तर याचा आणि फग्गनसिंग कुलस्ते जे उभे होते पण ते अनफॉर्च्युनेटली पडले, पण त्याच्या आजूबाजूचा मतदारसंघ ट्रायबल बेल्ट हा मजबूत झाला. तर मागच्या वेळेस जे सरकार जाण्याचं कारण होतं ते ट्रायबल मधनं जास्त मतदान किंवा जास्त सीट्स आल्या नव्हत्या. तर ह्या सगळ्यांना उतरवण्याचा जो एजेंडा केंद्रीय नेतृत्वाचा होता की त्यांच्या बरोबर आजूबाजूच्या विधानसभा पण मजबूत होतील. मला असं वाटतं की ती स्ट्रॅटेजी कम्प्लिटली. ट्रायबल बेल्ट मध्ये काय यश मिळालं तुम्हाला? किती यश मिळालं? ट्रायबल बेल्टमध्ये चांगलं यश मिळालं. मागच्यापेक्षा सीट्स पण वाढल्या. आणि ट्रायबलचे जे मुख्य प्रश्न होते जसं पेसा कानून आहे, तो देशातला पहिल्यांदा पेसा कानून शिवराज सिंग चौहाननी सुरू केला. त्याच्यानंतर त्यांच्या जे बेनिफिट्स होते ट्रायबल अपलिफ्टमेंटमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम होता. मी स्वतःही क्रिस्पचा अध्यक्ष आहो आणि स्किल डेव्हलपमेंट कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये आम्ही काम करतो. तर केंद्राची एक 47 खासदारांची संसदीय संकुल परियोजना होती, ज्याच्यात आदरणीय BL संतोषजी असतील, V सतीशजी असतील, ही सगळी लोक त्याच्यात मार्गदर्शन करत होती. त्याचा शुभारंभ आमच्या इथे झाला. तर 5 राज्यातली 150 मुलं तिथे आली, ट्रेनिंग घेतली आणि ते उद्योजक झाले. तर ह्याचाही इम्पॅक्ट रोजगार असेल, नवीन उद्योग तयार करणं असेल आणि पेसा असेल, ह्या तिघांची जी मिक्सचर आहे तिघांचं जे ते मला असं वाटतं की चांगलं मदत त्या ट्रायबल सीट्स वाढवण्यामध्ये झाला. अच्छा, अजून एक महत्त्वाचा भाग जो होता तो मध्यमवर्गीयांना एका प्रकारे तिथं असा प्रचार झाला की शिवराज सिंग चौहान यांच्या चेहऱ्याविरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. ते सुद्धा स्वतः म्हणाले की माझी ही कदाचित शेवटची निवडणूक आहे आणि तुम्ही मला आत्तापर्यंत सहकार्य केलं, यावेळेला पण करा. आणि एका प्रकारे मध्यमवर्गीयामध्ये असंतोष असल्याचं भावना होती. प्रचारामध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स दिसत नव्हता. पण अचानकपणे असं काय झालं की वारं फिरलं? कुणालाच त्याची तो जो अंडरकरंट होता तो कुणाला दिसला होता की नव्हता दिसला, की डायरेक्ट निकालामध्ये अंडरकरंट दिसला? अंडरकरंट शेवटी दिसायला लागला होता. मी जे सांगितलं की कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाताना तुम्हाला केंद्रीय नेतृत्वाची मदत लागते, लोकल लिडरशिप पण लागते. शिवराजजींचं काम खूप मोठं आहे आणि त्यांचे इतके एफर्ट्स पण कोणी करत नाही. म्हणजे ही इज मोस्ट बिझिएस्ट चीफ मिनिस्टर असं म्हणू. खूप हार्डवर्किंग करतात, काम करतात, संयमी आहेत, शांत आहेत. त्यांची एक छबी महत्वाची होतीच. पण त्याच्यावर तुम्ही जसं म्हणताय अँटी इन्कम्बन्सी वगैरे असा काही प्रकर्षाने काही जाणवलं नाही. कारण शिवराजजींनी शेवटपर्यंत प्रचार केला आणि तो अगदी डायहार्ट प्रचार त्यांचा होता. आणि दुसरा विषय झाला की तुम्ही जो म्हणताय की हे कसं काय झालं, हे सगळंच कुतूहल सगळ्यांनाच आहे. पण मला असं वाटतं की अमित शहाजींनी जी प्रत्येक बूथ वाईज म्हणा किंवा प्रत्येक विधानसभा वाईज जी प्लॅनिंग केली होती आणि आदरणीय संतोषजी असतील, सतीशजी असतील, संघटनातले अरविंद मेनॉनजी असतील, मुरलीधर रावजी असतील, शिवप्रकाशजी असतील, यांनी जे तिथे काम केलं, संघटन मजबूत करणं आणि संघाचाही त्याच्यामध्ये मोठा रोल राहिला की संघटनामधली आणि पक्षामधली जे विस्कटलेली घडी थोडीफार कुठेही असू शकते ती पटकन आणि मेटिक्युलसली क्लिअर केली आणि एका ताकदीनं सगळेजण लढले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक तर बेनिफिशरीजचं बेनिफिट, संघटन मजबूत झालं, शिवराजींसारखं तिथे नेतृत्व होतं आणि मोदीजींनी विशेष लक्ष दिलं, अमित शहानी मोदी लक्ष दिलं विशेष. त्याच्यामुळे हा खूप मोठा मॅसिव्ह मॅन्डेट आम्हाला मिळाला. मला त्या नवीन नेतृत्वाकडे वगैरे पण यायचं, पण लाडली बहिणा नसती तर हे दिसलं तसं वाटतं तुम्हाला? नाही, असं नाही, कारण लाडली बहिणा तसं राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नव्हतं. पण मोदीजींचा याच्यात नक्कीच करिश्मा होता, कारण त्यांनी ज्या मोदीजींचा करिश्मा आहेच, केंद्रीय नेतृत्वाचा वाटा आहे, त्यांनी निवडणुकीचा प्रचार झंझावाती केला, त्याबद्दल प्रश्न नाहीये. पण ग्राउंडवरती शेवटी 20 वर्ष एकच माणूस दिसतोय, त्याच्यामुळे त्याच्या योजना ज्या आहेत किंवा तो जो समोर माणूस दिसतोय त्याच्यावरचा विश्वास वाटायला पाहिजे. शेवटी दिल्लीतून येऊन कितीही प्रचार केला तरी त्याचा फरक पडेलच असं काही नाही. म्हणून मी विचारतोय की या योजना नसत्या, समजा लाडली लक्ष्मी योजना, कन्यादान योजना किंवा लाडली बहिणा योजना किंवा इतर तुम्ही ज्या योजना सांगितल्या त्या योजना नसत्या तर याचा प्रभाव इतकाच राहिला असता असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही जसं लाडली बहिणा म्हणताय तसं मी अजून एक तिथे योजना लिहिली होती, सीखो कमाओ योजना. बरं, ज्याच्यामध्ये मुलांना 2 काउंटर कसं केलं आम्ही प्रत्येक गोष्ट. जसं कमलनाथजींनी सांगितलं की आम्ही बेरोजगारी भत्ता देंगे, भूपेश बघेलजींनी सांगितलं की आम्ही बेरोजगारी भत्ता देंगे. पण आम्ही असं म्हणलं की या लोकांना अपमानित, आश्रित अशा भावनेने पैसे देऊ नका, तर आम्ही त्यांना शिको आणि कमाओ असं 2 करून आम्ही इंडस्ट्रीमध्ये हजारो मुलांना तिथे नोकरी दिली म्हणा किंवा अप्रेंटिसशिप दिली. त्याचाही एक युथ कनेक्टच्या माध्यमातून खूप मोठा प्रवास सुरू झाला. किती लोकांना अशा तुम्ही नोकरी दिली?
तिथे ती संख्या जवळपास 42,000च्या वर आहे. बरं. आणि अप्रेंटिसशिपचं एक माध्यम होतं. दुसरं एक CMCLDP म्हणून एक प्रोग्राम तयार केला, तो क्रिस्पमध्येच चालला गेला, चीफ मिनिस्टर लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. याच्यात आम्ही 2 युनिव्हर्सिटी बरोबर टायअप करून अशी 22,000 मुलं रजिस्टर्ड झाली. त्यांना पण अप्रेंटिसशिप 8,000 रुपये प्रत्येक महिन्याला दिले. तर अशी एक युथ कनेक्ट एक मोठा मेजर फॅक्टर राहिला. दुसरं तुम्ही लाडली बहिणा, डेफिनेटली लाडली बहिणाचा इम्पॅक्ट होताच. जे 20-25 सीट्स टॉपअप दिसत आहेत आम्हाला, अबो कॅल्क्युलेशन्स म्हणू शकतो, त्या लाडली बहिणामुळेही आल्यात. आणि बाकीचे पॅरामीटर्स जे मी आधी सांगितले की संघटन मजबूतीचं काम मोठ्या प्रमाणात झालं. मला एक विशेष गोष्ट विचारायची. आता कालपासून सगळ्यांना काय आश्चर्य वाटते की एवढं 20 वर्षानंतर सत्ता आणल्यानंतर सुद्धा शिवराजजी अचानकपणे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापासून दूर झाले आणि तिथं मोहन यादव हे तशा अर्थी फार देशाला परिचित नाही आहेत, कदाचित ते मध्य प्रदेशमध्ये असतील, तर त्यांना मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवण्यात आलं. तर मोहन यादव नेमके कोण आहेत, ते त्यांची निवड कशी झाली आणि त्यांच्या एकूण आत्ताच्या कारकिर्दीबद्दल फारशी माहीत नाही आहे महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि दुसरी गोष्ट की शिवराजजींना दूर झालेलं मध्य प्रदेशमध्ये जनतेला पटेल का किंवा ते सहन होईल का? नाही, बघा, भाजपाची एक स्ट्रॅटेजी असते किंवा केंद्रीय नेतृत्व आपल्या जे खालचे सिपेसालार म्हणू किंवा जे आपले जे बुरुज सांभाळतायत, जे किल्ला सांभाळतात, याची रिशेफलिंग सारखी होत राहते. म्हणजे हा प्रश्न मी मध्ये 1-2 जागी बोललो की जेव्हा युद्धाला जातो तेव्हा सगळे पाहिजे, तुम्हाला हत्तीवरही लोक पाहिजे, घोड्यावरही पाहिजे, तोफखानाही पाहिजे चालवणारा, तर सगळे पॅरामीटर्स तिथे येतात किंवा सगळ्या प्रकारचं स्किल सेट तिथे वापरावं लागतं. मला असं वाटतं की शिवराजजींसारखं ज्यांनी 20 वर्ष मध्य प्रदेशमध्ये काम केलं, केंद्रात जर गेले किंवा राज्यात जरी राहिले, तर केंद्रात गेले तर पूर्ण देशाचा विकास एका मॉडेलप्रमाणे करू शकतात. कृषीमध्ये त्यांची विशेष रुची आहे. विमेन एम्पॉवरमेंटमध्ये त्यांनी देशाला एक ॲक्च्युली मिसाल दिली, एक मोठं उदाहरण दिलं की म्हणजे गर्ल चाइल्ड रेशो कसा वाढवता येईल किंवा या सगळ्या विषयांमध्ये. तर मला असं वाटतं की खांदे पालट करणं म्हणजे बाजूला करणं असं नाही आहे. एखादी नवीन जबाबदारी, नवीन किल्ला दिला जाईल आणि तिथेही ते परफॉर्म करते. आणि मोहन यादवांबद्दल सांगायला गेलं तर मोहन यादव तिथे उच्च शिक्षा मंत्री होते, हायर एज्युकेशन मिनिस्टर होते. त्यांचं काम खूप चांगलं होतं आणि त्यांच्याकडे पाहताना ABVPच्या कुशीत तयार झालेलं ते नेतृत्व आहे. संघाचेही ते जवळचे आहेत आणि एक शालीन व्यक्तिमत्व, शांत व्यक्तिमत्व, कुठे ॲग्रेसिव्ह डिबेट्समध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये ते कधीही नसायचे. आणि त्यांच्या विभागातही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. समंजस्य माणूस, पेशन्सवाला माणूस, अशी त्यांची मध्य प्रदेशमध्ये संपूर्ण ओळख आहे. आणि भाजप हे नोन आहे. म्हणजे आपण आदरणीय पंतप्रधानांचं उदाहरण घेऊ शकतो की एका प्रचारकापासून प्रधानमंत्र्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जो होता, तर भाजप प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म देतं, तिथे परफॉर्म करायला चान्स देतं आणि त्या चान्समधूनच मला असं वाटतं की मोहन यादवजी यांना मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तुम्ही बोललात काल त्यांच्याशी? हो, माझं बोलणं झालं फोनवर, त्यांना शुभेच्छा दिल्या. पण ते मला असं विचारायचं, यासाठी विचारला मी हा प्रश्न, म्हणजे त्यांना नाव जाहीर झालं त्यावेळेला त्यांना शॉक बसला होता, त्यांना स्वतःला चिमटा काढावा लागला, मग त्यांना कितपत त्याची कल्पना होती? कारण अशी पण टीका होते की भाजप स्टॅम्प पेपर मुख्यमंत्री आणून बसवते, ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये बसवलेले होते किंवा खट्टर यांचं 10 वर्ष सरकार, पण सुरुवातीला त्यांच्यावर पण टीका झाली, जशी आता मध्य प्रदेशमध्ये होते, जशी विष्णुदेव साय यांना बसवल्यानंतर झाली, तशीच टीका आता मध्य प्रदेशमध्ये पण व्हायला लागली की नाही? मला वाटतं इट्स टू अर्ली टू से, कारण हे आता नवीन नेतृत्व आहे. समजा मलाही उद्या कुठे कुठे नवीन ठिकाणी टाकलं तर स्टॅम्प पेपर असं कसं म्हणता येईल? मला तिथे आता जसं मी ज्या संस्थेत गेलो होती, 10 कोटी कर्जात होती संस्था, तिथे 4-5 महिने सॅलरी नव्हती, पण ती आता 20 कोटी प्लस झाली. तर मी तिथे नवीन आणि इथे का, हा प्रश्न झाला तर ती संस्था वाढली नसती. तसंच मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनाही नवीन फेसेस दिले, लोकांमध्ये पण एक नवीन कनेक्टिव्हिटी होऊ शकते आणि न्यू पर्सन कम्स विथ द न्यू आयडियाज. म्हणजे त्यांचे स्वतःचेही त्या भागात प्लॅन आहेत आणि ते महाकालच्या नगरीतून येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबा महाकालचाही त्यांच्यावर आशीर्वाद नक्कीच असेल आणि ते एक चांगले मजबूत नेतृत्व म्हणून मध्य प्रदेशला मिळेल. अच्छा, त्यांच्याकडं अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात की नेतृत्व म्हणून, कारण तुम्ही त्यांना शिक्षण मंत्री म्हणून पण बघितले, की त्या जास्त पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतात? आणि OBC कार्ड खेळण्याचा प्रयत्न होतोय भाजपकडून असंही बोललं जाते, कारण की आता देशभरामध्ये जातीगत जनगणना व्हावी यासाठीचा आग्रह आहे. आणि मग आता एका पद्धतीनं यादव मुख्यमंत्री केल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट त्यांना बाकीच्या प्रदेशामध्ये पण मिळेल. उत्तर प्रदेशसारखं राज्य जिथं ठाकूर मुख्यमंत्री आहेत, पण इथं यादव संधी दिली, OBCनं संधी दिली, तिकडं आदिवासींना संधी दिली छत्तीसगडमध्ये. तर अशा पद्धतीने एक सोशल इंजिनिअरिंग करायचा प्रयत्न चालू आहे.
पक्ष म्हणलं आणि रचना म्हणल्यावर हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. आपण प्रत्येकामध्ये देव आहे आणि प्रत्येक माणसाला आपण देव समजतो, पण जेव्हा राजकारणाचे विषय येतात तेव्हा नक्कीच ह्या गोष्टींचा विचार होतोच. आणि ओबीसी कार्ड म्हणण्यापेक्षा ज्या त्या भागातल्या ज्या परिस्थिती आहेत, आणि मला असं वाटतं की मोहन यादव एक उभरतं नेतृत्व आहे, पेशन्सवाला माणूस आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये आत्तापर्यंत लोकांना पण ती टेस्ट शिवराजींच्या रूपाने झालेली आहे की एक शांत संयमी माणूस राज्याला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनाच अजून एक संयमी माणूस राज्याला मिळाला तर ते नक्कीच परफॉर्म करू शकतील. एक काय उत्सुकता म्हणून प्रश्न आहे की बॅन मंत्री ज्यांना म्हटलं जायचं महाराष्ट्रावर की ते प्रत्येक गोष्ट बॅन करतो म्हणायचे, ते गृहमंत्री होते नरोत्तम मिश्रा. तर त्यांचा पराभव झाल्यानंतर बऱ्याच कहाण्या समोर आले की त्यांचा पराभव यामुळे झाला त्यामुळे झाला, इमेज आणि या सगळ्या गोष्टी. तर आता नरोत्तम मिश्रा किंवा त्यांच्यासारखे दिग्गज जे पराभूत झाले, तर हा भाजपसाठी केवढा मोठा शॉक होता किंवा आहे? शॉक तर असणार, कारण ते गृहमंत्री होते मध्य प्रदेशचे आणि तुम्ही जसं म्हणल्यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर ते नोंद होते सगळ्यांना. मग ते काही पॉझिटिव्ह असतील काही असर्टिव्ह असतील, पण त्या माध्यमातून ते लोकांना नोंद होते. नक्कीच कुठलाही जेव्हा एखादा कद्दावर नेता हारतो तेव्हा नक्कीच पक्षाला एक सेटबॅक मिळतो किंवा एक थोडासा डाऊनफॉल असतो. पण ठीक आहे, अजून नवीन लोक येतील, सिस्टीममध्ये येतील. पुन्हा नरोत्तमजींना पण संघटनमध्ये कुठेतरी पक्ष नक्कीच काम करायला चान्स देईल. मी छोटा व्यक्ती आहे या सगळ्या गोष्टींवर कमेंट करायला, पण नरोत्तमजींचं एक स्वतःचा विश्व आहे, त्यांचा एक दौरा आहे. मला असं वाटतं त्याच्यात ते नक्कीच काम करतील संघटनामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत तुम्ही कालपर्यंत मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे सल्लागार पण होतात आणि क्रिस्पचे अध्यक्ष पण होतात. आता तुमच्या नवीन जबाबदाऱ्या काय असणार आहेत आणि लोकसभेसाठीचा काय प्लॅन आहे? क्रिस्पच्या माध्यमातून तुम्ही मध्य प्रदेशमध्ये काय करू इच्छित आहे? नाही, लोकसभा आणि क्रिस्प हा वेगळा विषय आहे. म्हणजे आमचा कोर विषय असा आहे की लोकांना रोजगार देणं किंवा ज्या लोक आता नोकरीत आहेत, गव्हर्नमेंटमध्ये आहेत, त्यांची कॅपॅसिटी बिल्ड करणं. आणि IT प्लॅटफॉर्म्स थ्रू आम्ही गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसेस देतो. पण मध्य प्रदेशचं जर तुम्ही, माझे तिथे दोन्ही रोल आहेत. म्हणजे एकतर हाही रोल आहे रोजगार निर्माणचा आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम करणं. आता ह्याही मुख्यमंत्र्याबरोबर काम मला करायचंच आहे. तर लोकसभेचं जर प्लॅन पाहायला गेलं तर हीच व्यूहरचना पुन्हा रिप्लेस करणं, पुन्हा प्रत्येक ठिकाणचे पॅचेस समजून घेणं, ग्रे एरियाज समजून घेणं. पण मध्य प्रदेशमध्ये खूप चांगलं वातावरण आहे लोकसभेसाठी आणि ज्या पद्धतीचं मॅसिव्ह मॅन्डेट आता आलेलं आहे, मला नाही वाटत, आम्हाला असं वाटतं की तिथे 100% आउट ऑफ मार्क्स मिळतील. अच्छा, 29 मिळतील. मागच्या वेळेस 28 आल्या होत्या. अच्छा, एकच आमची जागा गेली होती छिंदवाड्याची, ती आम्ही आता रिपीट करू असं वाटतं. अच्छा, छिंदवाड्यामध्ये मात्र यश मिळालं नाही. त्यातल्या 7च्या 7 जागा तिथं तुम्हाला फारच मोठा शॉक बसला, जड गेल्या तिथल्या जागा. पण आता तुम्ही मुख्यमंत्री सल्लागार आहात, पण काँग्रेस तिथं पराभूत झाली. ज्या काँग्रेसने गेल्या वेळेला सत्ता मिळवली होती, अर्थात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे ती भाजपकडे सत्ता आली. तर आता तुम्ही सल्लागारच आहात, तर तुम्ही काँग्रेसला काय सल्ला द्याल जाता जाता, की काँग्रेसची कुठली स्ट्रॅटेजी जी आहे ती वर्कआउट नाही झाली आणि त्यामुळे हे अपयश त्यांना बघावं लागलं? तुम्ही एक त्रयस्थ म्हणून काय बघितलं तिथे? मी या दोन्ही निवडणुकीमध्ये जर आपण एक दृष्टा किंवा त्रयस्थ म्हणून जर पाहायला गेलो आपण, तर भाजप हे प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेतं आणि भाजप हे एजेंडा विथ जातं की कुठल्या जागेमध्ये काय काम करायचं आहे, कुठल्या ब्लॉकवर काय काम करायचं आहे, कुठल्या ब्लॉकचे काय प्रश्न आहेत. आणि लिडरशिप डिपेंडन्सी जी आहे ही डिसेंट्रलाइज होते, म्हणजे त्या संभागाप्रमाणे, त्या भागाप्रमाणे. काँग्रेसमध्ये काय होतं की एक हाती सगळा कारभार चालतो. जसं आजही आपण पाहतो की राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा हायकमांड यांनाच विचारलं पाहिजे. प्रत्येक पक्षामध्ये सेंट्रल पॉवर असतो, याच्यात वाद नाही आहे. पण काँग्रेसमधलं जे आता आहे ते या इलेक्शनमध्ये मी पाहिलं, काँग्रेस याच भरोशावर बसली होती की अँटी इन्कम्बन्सी येईल आणि आम्हाला लोक निवडून देतील. अच्छा, आणि काँग्रेसचं प्रत्येक बिहेवियर हे कॉपी कॅट होतं. म्हणजे आपण जसं म्हणतो, जसं शाळेतल्या प्रकारासारखं काँग्रेस वागलं की जेव्हा शिवराजसिंग चौहाननी इतकं प्रयत्न करून त्यांनी एक योजना तयार केली, लाडली बहिणा योजना. त्यांनी सांगितलं की आम्ही 1000 रुपये द्यायला सुरुवात करतो. कमलनाथजी उठले आणि दुसऱ्या दिवशी म्हणले आम्ही 1500 देतो. मग त्यावेळेस समाजामध्ये पण वाटलं की तुम्ही स्वतः निर्माण काही करू शकत नाही आणि हा मेसेज असा गेला की आमच्यावर तुम्ही काय बोली लावताय का. आणि काँग्रेस कुठल्याच पद्धतीने एक स्ट्रॅटेजी घेऊन उतरलं नव्हतं. दोन्ही लिडरशिप काँग्रेसच्या तिथे दिग्विजय सिंगजी आहेत आणि कमलनाथ आहेत. या दोघांमध्ये अंतर टसल भरपूर मोठी आहे. आणि दुसरा फॅक्टर आपण पाहायला गेलो तर एजचाही फॅक्टर होता. बोथ आर अबोव 70-75. तर यूथ कनेक्ट कम्प्लिटली मिसिंग होता. आणि काँग्रेसमध्ये ॲज युजल सेम हॅपनिंग इन राजस्थान किंवा मध्य प्रदेश, सेकंड लिडरशिपला तिथे कुठे प्लॅटफॉर्मच नाही आहे. आता तुम्ही हा पहिला प्रश्न जो विचारला की वाय मोहन यादवची,
तर याचं हे उत्तर आहे की सेकंड लिडरशिपला त्यांच्या यंग एजमध्ये किंवा जो काळ करण्याचा असतो, कर्तृत्वाचा असतो, त्याच्यामध्ये लॉन्च केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या 2 फरकांमध्ये आज मोहन यादवजी एक यंग फेस, मॅच्युअर्ड फेस प्रदेशाला मिळालेले आहे. निश्चितपणे. माझा शेवटचा प्रश्न आहे की आता प्रेक्षक बघत असतील आणि क्रिस्पचा उल्लेख वारंवार होते की तुम्ही क्रिस्पचे चेअरमन आहात, तर ती क्रिस्प संस्था नेमकी काय आहे आणि ती काय काम करते आणि त्यात तुमचा काय रोल आहे त्याच्याबद्दल सांग. क्रिस्प ही 27 वर्ष जुनी संस्था आहे. त्याचं लॉंग फॉर्म पण सांग म्हणजे लोकांना कळेल. सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स ही खूप युनिक संस्था आहे. ही कुठल्याही राज्यामध्ये नाही आहे. क्रिस्प ही मध्य प्रदेश सरकार आणि गव्हर्नमेंट ऑफ जर्मनी ह्या दोघांच्या कोलॅबरेशननी 27 वर्षापूर्वी सुरू झाली. ही संस्थेचा मूळ उद्देश असा आहे की लोकांना रोजगार देणं, कौशल्ययुक्त शिक्षण देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग करणं. तर माझं जेव्हा मी आत्मनिर्भर भारत लिहिताना माझा रोल पण त्याच्यामध्ये होता. तर नॅशनल एम्प्लॉयमेंट अँड एन्हान्समेंट मिशन हा प्रोजेक्ट केंद्राने घेतला होता, ज्याच्यात 30 मंत्रालय त्या समूहामध्ये होते आणि जवळपास बऱ्याच 10 ते 12 मुख्यमंत्र्यांच्या भेटी झाल्या. आपल्या इथे शरद पवार साहेबांबरोबर पण 1 ते 1.5 तास त्याच्यावर चर्चा झाली की राज्याची कौशल्य नीती कशी असावी किंवा रोजगाराची निर्मितीचे काय काय पॅरामीटर्स असावे. ह्या सगळ्या विषयामधनं मी काम केलं. 250 पानाचा एक 11 सेक्टरचा रिपोर्ट सरकारला सबमिट केला. मग आत्मनिर्भर भारताचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, तर मग आत्मनिर्भर मध्य प्रदेश एक पायलट म्हणून सुरू झाला आणि त्याचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सतत विकास लक्ष ठरले. आणि क्रिस्प जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जवळपास 350-400 लोक आहेत आणि अजून पण IT ची टीम 200-250 लोकांची आहे. अशी 500-600 लोकांची ती टीम आहे, मोठी संस्था आहे. तर ह्या संस्थेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे जे सतत विकास लक्ष्य आहेत त्याला इम्प्लिमेंट करणं हा मेन उद्देश होता. माझं स्वतःचंही PhD स्किल डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि नॅशनल पॉलिसीजमध्ये मी काम केलेलं आहे. तर मला एक सुंदर अपॉर्च्युनिटी मिळाली. ती संस्था खरं तर खूप फिनान्शियली डाऊन झाली होती, पण ती अप झाली. आणि विशेष गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे जी संस्था भोपाळपुरती होती किंवा मध्य प्रदेशपुरती होती ती आता 11 देशात आणि 13 राज्यात आहे. कशी काय? त्याचे एक्सटेन्शन सेंटर्स झाले, तिथे आम्ही प्रोजेक्ट्स केले आणि जे इंटरनॅशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स होते ते डेव्हलपमेंट गोल्स तिथे आम्ही इम्प्लिमेंट केले. अच्छा. तर क्रिस्पसारखी संस्था म्हणजे बरेच मुख्यमंत्र्यांनी ते पाहिली. आपल्या इथे बावनकुळे साहेबांना ती येऊन पाहून गेले. देवेंद्रजींनी ती गोष्ट लक्षात घेतली, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, नितीनजींनी घेतली. असे बऱ्याच मंत्र्यांनी किंवा संघटनांमधल्या संतोषजी स्वतः संस्थेमध्ये आले होते, सतीशजी स्वतः आले. तर नाऊ आता क्रिस्प बिकन अ बेस्ट प्रॅक्टिस फॉर अ कंट्री इन टर्म्स ऑफ स्किल डेव्हलपमेंट. महाराष्ट्रात अशी काही संस्था त्याचं एक्सटेन्शन आहे कुठे? नाही आहे, महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पण आम्ही आत्ता सगळ्यांशी चर्चा चालू आहे आपल्या इथल्या शीर्ष नेतृत्वांशी की महाराष्ट्रामध्ये तशी संस्था असावी आणि त्या संस्थेचा एक हेवा वाटावा अशी संस्था ती झालेली आहे. आणि प्रत्येक राज्याला वाटतं, जसं मी प्रमोद सावंतांना भेटलो ते म्हणले की गोवामध्ये आम्हाला करून द्या. हे कर्नाटकामध्ये पण सांगितलं, इवन द काँग्रेस गव्हर्नमेंट इज देअर. छत्तीसगडमध्ये आता आम्ही लगेच सुरू करू कारण सरकार पण आता तिथे आलेलं आहे. तर बऱ्याच राज्यांमध्ये ही संस्था आता एक बेस्ट प्रॅक्टिस फॉर स्किल डेव्हलपमेंट म्हणून तयार होते. नागपूरला याचं आता आम्ही काम सुरू केलं आहे ऑलरेडी. निश्चित. तर हे होते डॉक्टर श्रीकांत पाटील, ज्यांनी नेमकं मध्य प्रदेशमध्ये काय गेम चेंजर ठरलं, शिवराज चौहान यांचं नेतृत्व कसं प्रभावी ठरलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची स्ट्रॅटेजी आणि प्रचार यांनी कशी गेम फिरवली या सगळ्याबद्दल विस्तृतपणे आपल्याला माहिती दिली. त्यासोबतच क्रिस्प या संस्थेनं तिथं कशी कमाल करून दाखवली आणि रोजगार निर्मितीमध्ये कसा हातभार लावला त्याबद्दल सुद्धा ते बोलले. पण निश्चितपणे की अनपेक्षित चेहरे आल्यामुळे भाजपचे जे नेतृत्व आहे आत्ताचं जे एक्झिस्टिंग नेतृत्व आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता असू शकते. कारण अजूनही छत्तीसगडचा आणि मध्य प्रदेशचा निकाल लागलेला असला मुख्यमंत्रीपदाचा तरी राजस्थानवरती अजून घोडं अडलेलं आहे. त्याबद्दलचे कयास आणि त्याच्याबद्दलचे स्पेक्युलेशन्स गेले 4-5 दिवसांपासून चालू आहे की कोण बनेगा मुख्यमंत्री, ज्याचं उत्तर थोड्या बहुत कालामध्ये आपल्याला मिळेल. आणि निश्चितपणे अशाच पद्धतीचं विश्लेषण जे आहे ते वारंवार आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करू. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली किंवा हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.